अर्धी अर्धी घेऊन ना. पैसे म्हणा अर्धी अर्धी का नाही पैसे पैसे पैसे. राधेश्याम भाऊराव महाराज त्या कोणी कृपा करा हेडीवर घरदार सोडून आली लेकर बाळ उपाशी आता घरी नवरा सोडून आली. राधेश्याम भाऊराव महाराज द्या द्या कोणी हेडीला द्या. योगेश पिशीबाई आहे पिशी. काय म्हणले हा तुम्ही सांगा की सगळं चालला बाई म्हणते माझं लग्न झालं नाही. लग्न झाल्यावर खुशी झाली का बाई तू की परमार्थासाठी झाली. नाव सांगायचं. हॅलो शाहीनाथ जाधव सिस्टीमवाले यांच्याकडून 51 रुपये बक्षीस आलेले आहे. येडीला येडी खुश झाली की नाही. तीन झालं पाहिजे म्हणा पकवाजावर तीन तीन होऊ द्या मग एक महाराज. हॅलो किरण आडे यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो किसनराव नाईक डॉक्टर साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. 101 रुपयाचं. उठा उठा उठा. लपून फायला लपून. रतन बैगाम राठोड नाईक यांनी सुद्धा या भारूनात खुश होऊन 51 रुपयाचे बक्षीस दिले. धन्यवाद. ये बाई बाई घे. नाही खुश झाली. काय केली मेकअप केली काय. मेकअप आहे आणि आवाज बसून आहे म्हणून गुळ आहे. गुळाची चव गोड राहते मात्र याची खरटची आहे. कसं काय मस्तीची शेगडी आहे कंपनी. चुरू 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 हा वा माझ्या पक्वाच्याला सगळं देवा वाटायला महाराज तुम्ही कोठून आणला पक्वाच्या मावे.
नाही कारण की तो माणूस म्हणजे मोठ्या मोठ्या स्टेजवर कार्यक्रम करणार आहे. आता उद्या इथला झालं की इंदोरीकर महाराजाचं कीर्तन त्यांना वाजवायचं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव्या. वा, वा. हा, मला दादला नको ग बाई. काय का बाबू, मला फाटक्या म्हणाले का? चोळी म्हणतात ना यार. म्हणून शिवायला दोरा नाही. पैसे दिले ना आता शिवायला दोरा नाही म्हणून दोरा आणत बस. मला दाखलं न भगवान. मला दाखलं न भगवान. बाईचं काय म्हणणं ऐकून घ्या. पहिल्या काळात आहे ना मला काहीच नव्हतं तरी पण माझ्या नवऱ्यानं 2 पिना एक खेकडा म्हणतात म्हणजे याला. ते खेकडा कसा आला की काय नाही की आणि हे केस मला लय दिवसांनी लाभले महाराज. मी याची एवढी सोय घेतो फिरून येतो लावली लावतो म्हणून याचं नाव फिरून लावली. फिरून येतो फिरून लावतो फिरून लावली त्याचं नाव फिरून लावली. मला दाखलं न खरी. मला दाखलं न जरा लांबून आलो तुम्ही मदत करा. तुम्ही कशी मदत करा तुम्ही जरा जा की ते तिकडे देतात मला तुमच्या लोकांचे लाजच वाटायली वर. कसं की नाही मी नवीन आहे ना मला लोकांची जरा लाज वाटते. हे आमचा शिवबा काय करते एक शिवबाचा डान्स होते 2 मिनिटं जाऊ आणि शिवबा स्वतः पैसे मागते बरं. लय भारी डान्स करते हा शिवबा. आमच्या दोघांचा जोड जमते महाराज खोटे सत्याला आम्ही. कारण रात्री महाराजाला म्हणलो महाराज आमचा शिवबा आणाकडे. शिवबा म्हणजे लाज नाही काय नाही सगळं सोडून दे भान असा पुत्र आहे पुत्र व्हावा असा गुंडा म्हणजे असा मारायचा गुंडा नाही हो. त्याला चांगला शब्द आहे आमच्या वारकरी शब्द. हा एक बारीक वाजवा शिवबासाठी. बघा आता शिवबा कसा नाचते. क्षमा वर्गामध्ये तवाच्या काळातला आताच्या नाही त्याच्या आईचा.
सुसंस्कार सिस्टम घेतलं त्यानं त्याच्या शाळेत महाराजाच्या ते एवढं सिस्टम चांगलं घेते आडू पण नंबर पर्यंत त्याला पाड्या पाठ नाही नाही आई म्हणे ना नाही त्याला पाठ असं गोड बेकरू आहे स्वभाव तर एवढा चांगला आहे लहानपणी चटी थाकत होतो नाही, मी खोटं सांगतच नाही खोटं सांगून मला का मार खायचा का बिस्किट खायचे चांगले बजार कोणता आहे माया नाही म्हणून म्हणायला माझ्या नवय तसं लई गोड आहे बरं मिठू मिठू बोलतारो काय बिघडो असं मिठू मिठू बोलायले एवढा गोड बोला तुम्हाला पप्पाचे माहित आहे का त्याच्या चुलत्याला म्हणत तुझ्या मायला एवढी सेवा दिल्यावर माय म्हणली माय किती वाहून गोड गोड बोलायला माय सकाळी केलेली शेवी एकदा दे माय त्याच्या बापाला म्हणत तू या माय असे सुसंस्कारातील लेकरं घडण्यासाठी संस्थेत टाका महाराज उत्तर की बापू पकड बसलं की चांगलंच पकड बसलं उतरलं नाही वजन कमी नाही 7.5 क्विंटल अहो अशी बाई एका जागी मी सत्याला गेलो मग काय केली चप्पल चोरीला गेली मई त्या बाईच्या घरी बसल्यामुळं त्या बाईच्या तर 7.5 क्विंटलची बाई होती अबे पप्प्या फळ दे म्हणे महाराजाची चोरी गेली म्हणे चप्पल पप्प्या म्हणला आजी माझी चप्पल सापडल्या आजी म्हणजे मई घेऊन जाय मात्र आधीच आहे म्हणजे असं सुंदर पोरग आहे बघा असं मी काय म्हणतो होतो दादीला नको कारण मी दादला पिसा झाला कसा बसलाय बघा की टुकून दादल्याचं नाव घेतो तुमचा जिल्हा नांदेड येतो ना हिरवा पोपट उतरला किल्ल्या मया परदिशा नवऱ्याचं नाव घेते नांदेड जिल्हा मया बरं बापू मग परदिशा नवरा आहे मला सोडून गेला आणि मला आता देव देव करा वाटायले म्हातारपणी तेच घे बाबा म्हणते तसं मला देव देव करा वाटायले आजचा करायचं तवा केलं नाही एक मस्त हसाय गेलो हेच पाहिजे काय की विनोदाची कथा गोड वाटेल देवाचे चरित्र नावडे सर्वथा महाराज कोणाचे चिंतन चांगलं आहे का विनोद अहो जे हसते ना ते नाचले आमच्या शब्दात हसूच नका हसण्यासाठी माणसं वळवण्यासाठी आमच्या एकनाथ महाराजांनी भारूड केलं असं भारूड केलं आणि या माध्यमातून माणसं परमार्थात आणली महाराज म्हणून मला दादला नको का बाई तेलाची धार नाही मला दादूला नको ग बाई दादूला नको ग बाई काय म्हणले गंगूबाई फुटकीच नवर गरम इशारा नाही म्हणून काय झाले मला नवरा नको ग बाई